हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. मन्यानं देवाला पत्र लिहिलं तेव्हा $82 झाला, पेट्रोल 105 झालं, दूध 70 झालं, कांदा 80 झाला, डाळ 200 झाली. अद्याप पासिंग मार्क्स 35 वरच आहेत. त्याबद्दल तुझे धन्यवाद. मन्या आणि जण्या एका हॉटेलमध्ये राहायला जातात. हॉटेलची अवस्था पाहून मन्या विचारतो, तुमच्या गोट्याचे भाडे किती? मॅनेजर म्हणतो, एका बैलाला ₹300. डॉक्टर, बोला काय त्रास होतोय? पेशंट, खूप झोप येते, नेहमी झोपत असतो मी. डॉक्टर, कोणता मोबाईल वापरता पण? पेशंट, नोकिया 1100. डॉक्टर, एक स्मार्टफोन लिहून देतो, त्यात जिओ सिम टाकून व्हॉट्सअप ॲप, गेम इन्स्टॉल करा, सगळं ठीक होईल. 5 करोड रुपयासाठी प्रश्न. ती 2 माणसं कोण आहेत जी नोकिया मोबाईल चालू केल्यावर हात मिळवतात पण चेहरा दाखवत नाहीत? उत्तर, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस. No, 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 no. सर, इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे. आता सांगा तुम्ही यातून काय शिकाल? गण्या, सर, आता फक्त आपल्याला दारू आणि चकना घेऊन जायचं आहे. स्त्रियांना दारूविषयी इतकी चीड का आहे? कारण दारू पिल्यानंतर त्यांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या नवऱ्याचे वाघात रूपांतर होते. आश्वासन देणे म्हणजे नेमके काय याचा उलगडा झालाय. माझा आश्व म्हणजे घोडा आणि सने म्हणजे बसवणे. निष्कर्ष, आश्वासने देणे म्हणजे घोड्यावर बसवणे, आमच्या भाषेत यांच्यावर बसवणे. आजकालचे नेते हेच करतात आणि आधीचे पण हेच करत आहेत. तुम्हाला आश्वासन देतो की No, 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 no. वाघ म्हणाला म्हाताऱ्या माणसाला, आज मी तुझं रक्त पिणार. म्हातारा, माझे रक्त तर फार थंड आहे. तिकडे पहा, एक जवान येत आहे, त्याचं गरम रक्त पी. गरम रक्त पी. वाघ, नको, आज गरमी फार आहे, मला कोल्ड ड्रिंक घ्यायचंय. विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, आई, संजयने माझी पाठी फोडली. कशी फोडली? थांब, बघते मी संजयला. मी त्याच्या डोक्यावर आपटले आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाठीच फुटली. नवरा हा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा असतो. त्यात रवा किती, तूप किती, साखर किती, बेदाणे किती हे विचारू नये. जसा हातात पडलाय तितका हातात पडलाय, गोड मानून घ्यायचा. बायको मात्र तीर्थासारखी असते, काही झालं तर डोक्याला हात लावायला लावतेच. नवरा, आज मला बसमध्ये सेम तुझ्यासारखीच बाई दिसली. यावर बायकोने त्याला असा प्रश्न विचारला की तो हो म्हटला तरी मार खाईल आणि नाही म्हटला तरी मार खाईल. तो प्रश्न असा होता, तुम्हाला ती आवडली का? एक तापलेला विद्यार्थी गणिताच्या मास्तरला, जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आणि आर्यभट्टाचा जन्म कलियुगात झाला तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणाची 10 तोंडी कोणी मोजली? राजीनामा देऊन मास्तर पोथी पुराण वाचत बसलेत. उत्तर अजून सापडतच नाही. No, 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 no. अकबराने बिरबलाला 3 नवे प्रश्न विचारले आणि तिघांची उत्तरे सारखीच असावी असे सांगितले. दूध का ओतू जातं? पाणी का वाहतं? भाज्या का जळतात? व्हॉट्सअपमुळे. अकबर बिरबलाच्या पायाच पडला. शिक्षक, सांगा सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता? पप्पा, हत्ती. शिक्षक, नालायका, हत्ती हा पक्षी आहे का? घरी अभ्यास कोण घेतं तुझा? पप्पा, आई. शिक्षक, मग वडील काय करतात?
पप्पा ते दाऊद गँगमध्ये शार्प शूटर आहेत. शिक्षक मुलांनो लिहा. हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. बायको अहो हिप्नोटाईज करणे म्हणजे काय हो? नवरा एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात आणून त्यांच्याकडून पाहिजे ते काम करून घेणे. बायको खोटाडे कुठले? त्याला तर नवरा म्हणतात. काँग्रेस काळात अतिरेकी केव्हाही घुसायचे आणि हल्ला करायचे. भाजपच्या काळात मात्र यावर पायबंद बसला. आत्ता ते फक्त निवडणुका काळात येतात. जागो ग्राहक जागो. आठवतं ना? आठवले का की नंतर आठवायची गरज नसते. मात्र आठवताना आठवले पाहिजे, नाहीतर ती वेळ आठवणीत राहते. जेव्हा काही आठवताना आठवत नसते. शब्दांची हेराफेरी. Oh, no, 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 no. पिंटू ती समोरच्या बंगल्यातली जी नवीन मुलगी राहायला आली ती आम आदमी पार्टीची मेंबर आहे. बंड्या तुला कसं माहीत? पिंटू आज सकाळी मी तिला हात दाखवला तर तिने मला झाडू दाखवला. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय आजार कसा तरीच होत आहे. राष्ट्रीय गैरसमज लग्न झाल्यावर सुधारल. राष्ट्रीय उपचार थोडी घे मग बरं वाटतं. मुलगा आई आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरलाय, त्याची मला पण लागण झाली. आई बाळा काळजी करू नकोस, माझ्याकडे चप्पल आहे, ती अँटीव्हायरसचे काम करते. तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.